प्रभू श्रीराम आणि भ्राता लक्ष्मण सीतामाईंच्या शोधात एका निबिड अरण्यातून जात होते. चालता चालता दूरवर त्यांना एक व्यक्ती दिसली. ती व्यक्ती पण त्यांच्याच दिशेनं येत होती. ती व्यक्ती जवळ येतात प्रभू श्रीराम त्यांना म्हणाले, हे ब्राह्मण देवता, दशानन रावणाने माझ्या पत्नीचे कपटाने हरण केले आहे. तिचा शोध आम्ही घेत आहोत. आपण आम्हाला काही मार्गदर्शन करू शकाल का? प्रयत्न करीन, पण तत्पूर्वी आपण उभयतांचा परिचय आम्हाला द्यावा. अवश्य. हे माझे थोरले बंधू अयोध्या निवासी प्रभू श्रीराम, भगवंत आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. मी आपला दास हनुमान मी त्या टेकडीवर उभा होतो. त्यावेळी मी आपल्याला पाहिले. आपली चौकशी करण्यासाठी माझं मूळ रूप बदलून मी इथे आलो. म्हणजे तू पवनस्मित हनुमान? होय प्रभू, आपण निश्चिंत किष्किंधा नगरीचे राजे सुग्रीव आमची सगळी वानर सेना या कामी आपल्याला सहाय्य करण्यासाठी सज्ज आहे. पण त्यासाठी आपल्याला सुग्रीव यांचा थोरला बंधू वाली, ज्याने त्यांचं राज्य कपटानं बळकावलंय, ते सुग्रीव यांना परत मिळून द्यावं ही प्रार्थना आहे प्रभू. हनुमंता, मी सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून देण्याचे वचन देतो. प्रभू, किष्किंधा नगरीच्या दूर अंतरावर एक मोठा पर्वत आहे, ऋष्यमुख नावाचा. सध्या सुग्रीव तिथे वास्तव्यास आहे. मी आपणास तिथे घेऊन चलतो. ठीक आहे, पण या स्थानापासून तो पर्वत किती दूर आहे? प्रभू, पण आपला दास आपल्या समोर असताना आपण चिंता करू नये. मी आपला उभयतांना वायू वेगानं तिथे घेऊन जातो. आपण दोघेही माझ्या खांद्यावर बसा. असं म्हणून मारुती राया प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना खांद्यावर बसवतात आणि विराट रूप धारण करू लागतात. सवनीस्मित हनुमान प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना वायू वेगानं किष्किंधा पर्वताकडे जाण्यासाठी उड्डाण करतात. हनुमंताला दिलेलं वचन प्रभू श्रीराम पूर्ण करतात. वालीचा वध होतो. सुग्रीव पुन्हा राजा होतो. पुढे सुग्रीवाच्या मदतीनं, हनुमानाच्या विराट सामर्थ्यानं आणि वानर सेनेच्या शौर्यानं रावणाच्या तावडीतून प्रभू श्रीराम सीतामाईंना मुक्त करून दुष्ट रावणाला यमसदनी घालतात. हे अंजनीचा सुता, तुला रामाचं वरदान, अनेक मुखानं बोला बोला, एक मुखानं बोला बोला.